नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, बरेच दिवस झाला आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही. आपल्याला पण माहितीच असेल की कारण काय आहे. कारण आमचा छोटा पिलू खूपच लहान असल्यामुळे आम्हाला कुठं बाहेर जाता आलं नाही. बरेच दिवस झालं आमची इच्छा होती की थोडंसं बाहेर जायला फिरायला मिळावं. कारण मला पण सवय आहे आणि सगळ्यांनाच फॅमिलीला पण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. आणि ती आवड असल्यानंतर घरी थांबणं हे खूप असं बोर होत होतं घरी. तर म्हटलं चला एक कमीत कमी शॉर्ट ट्रिप तरी करूया, नाही का, सगळ्यांना घेऊन. तर पिलूचं ही आज देवदर्शन होईल. चिवरीला पण आमच्या सुट्टी लागलेली आहे, तर त्यामुळे आम्ही असा प्लॅन केलाय की आज मोरगावचं दर्शन घ्यायचंय. मोरगावला जायचं आहे. 30 किलोमीटरचा प्रवास आहे, त्याच्यामुळे अंदाजे 1 तासामध्ये आम्ही तिथं पोहोचू. तर मंडळी, आपल्या देवांची पण पहिली ट्रिप जी आहे ते आपण मोरगावच्या मयुरेश्वराचं किंवा मोरेश्वराचं दर्शन घेऊन करणार आहोत. आणि बघूया, भविष्यात आपण भरपूर फिरणार तर आहोतच. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर असाच राहू दे. तर चला सुरू करूया आपल्या प्रवासाला. प्रवास सुरू केला आणि थोड्याच वेळात महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरीच्या श्री खंडेरायाच्या नगरीत आम्ही येऊन पोहोचलो. उजव्या बाजूला जेजुरी गडाचा नजारा पाहत डाव्या बाजूला वळून बारामती मोरगाव रस्त्याला लागलो. जेजुरीतून मोरगाव हे फक्त 18 किलोमीटर आहे असा बोर्ड पाहिला. मित्रांनो, त्या बाजूला तुम्ही बघू शकता नाझरे तलाव आहे. फ्रेंड्स, तर आता पप्पा गाडी चालवत आहेत आणि मम्मी मागं बसलेली आहे आणि पिल्लू झोपलेला आहे. मोरगाव रोड वरती समोर हे आता शेतातून परत चाललेले आहेत बकरी. चलो, असं छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेत आपण चाललेलो आहे मोरगावला मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान वाटते. बरेच दिवसातून मंडळी बाहेर आलोय खरं तर आम्ही. तर मंडळी, तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागं सनसेट होताना दिसतोय. कदाचित तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही, पण मला तरी आरशामध्ये दिसतोय. येस, खूप छान सनसेट पण होतोय. आणि मंडळी, अशा पद्धतीचे छोटे छोटे व्हिडिओ जे आहेत आता आपण करत राहणार आहोत. वेळ जसा जसा भेटेल कामाच्या ह्याच्यातून वगैरे तर आपण फिरत राहणारच आहोत. कारण कामाचा पूर्णतः ताण तणाव जो आहे तो निघून जातो. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला भरपूर फिरण्याची सवय आहे. आणि इव्हन आमच्या फॅमिलीला पण सगळ्यांनाच खूप एन्जॉय करायला आवडतं, आउटिंग करायला आवडतं. तर आता श्री गणेशा करतोय आज आपण. तर अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील, आज या व्हिडिओमध्ये काही जास्त मी दाखवू शकणार नाही, पण मंदिराच्या आसपासचा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तिथून पुढचे जे व्हिडिओ असतील ते नक्कीच चांगले असतील. आपण त्याच्यामध्ये ड्रोनचा वापर करणार आहे, वेगवेगळ्या सिनिक ब्युटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कृपया मला माफ करा, कारण मध्ये 1.5 ते 2 वर्ष मित्रांनो आपल्या चॅनलवरती पाहिजे तसे व्हिडिओज आले नाहीत. याचं कारण म्हणजे फॅमिलीला वेळ देणं फार महत्वाचं असतं. तर त्याच्यामुळं फॅमिली फर्स्ट या हेतून मी थोडंसं चॅनलवरती थोडंसं व्हिडिओ टाकायचं बंद केलं होतं. कारण घरी वेळ द्यायचा होता, लहान बाळ पण होतं आपल्या घरी. तर तुम्ही समजू शकताय, थोडंसं मला माफ करा त्या गोष्टीसाठी. पण इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत ते नक्की तुम्हाला येत राहतील. पण हा, जसा जसा मला वेळ भेटणार आहे त्या पद्धतीत, कारण तुम्हाला तर माहिती आहे की मी जॉब करतोय. जॉब करून सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत, की रोज रोज जाणं बाहेर वगैरे सगळं पॉसिबल होत नाही. पण ज्या वेळी मी ज्या ठिकाणांना भेट देणार आहे मंडळी, चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ जे आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मंडळी, पुढचा व्लॉग सुरू ठेवूया, चला. काही वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही मंदिर परिसरात आलो. मंदिराच्या जवळच असणाऱ्या पूजेच्या साहित्याच्या दुकानातून फुले, दुर्वा, नारळ आणि पेढे घेऊन आम्ही मंदिर प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. तिथेच असणाऱ्या भव्य आणि पाषाणातील मूषक राजांचे दर्शन घेतले आणि नंदी मंडपातील भव्य नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या आतमध्ये पोहोचलो. आत आल्यानंतर मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न असल्याचे आपसुकच जाणवले. अतिशय भक्तिमय वातावरणात
श्री मयुरेश्वराचे दर्शन झाले. अष्टविनायकामधील पहिला गणपती म्हणजे श्री मोरेश्वर किंवा मयुरेश्वर. एका भव्य अशा दीपमाळेखाली अष्टविनायक दर्शनाचा मॅप दिसला. मग काय, मॅडम आणि ईश्वरी दोघीही म्हणाल्या, अष्टविनायकातील पहिल्या गणपतीचे दर्शन तर झाले, मग आता पुढच्या दुसऱ्या गणपतीला जायचं का? मग काय, जसे जमेल तसे अष्टविनायक दर्शन करूया असा प्लॅन ठरला. मंदिराच्या पाठीमागील बाजूस भक्तांच्या विश्रांतीसाठी पाषाणातील ओऱ्यांमध्ये भक्त आराम करताना दिसले. थोडा वेळ आम्ही पण मंदिर परिसरातील सर्व देवी देवतांच्या मूर्त्या पाहून त्याचे दर्शन घेऊन तिथे वेळ घालवला. अतिशय भक्तिमय वातावरणात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. संध्याकाळ झाली, त्यामुळे आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन ही दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.